ठाणे शहरात पत्रकार संवाद यात्रेचे भव्य स्वागत करण्यात आलं, ज्यामध्ये स्थानिक उद्योजक नानजीभाई खेमीचंद ठक्कर थानावाला यांच्या उपस्थितीने सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या नेतृत्वाखाली दीक्षाभूमी ते मंत्रालय अशी संवाद यात्रा काढण्यात आली. या यात्रेचं आगमन 19 ऑगस्ट रोजी ठाण्यात झालं. कार्यक्रमाच्या निमित्ताने ठाण्यातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या उपस्थितीत पत्रकार संवाद यात्रेचे स्वागत करण्यात आले. यामध्ये नानजीभाई ठक्कर हे विशेष आकर्षण ठरले. ठक्कर यांनी ठाणे शहराच्या उद्योग आणि व्यापार क्षेत्रात मोलाचं योगदान दिलं. त्यावेळी सामाजिक कार्यातही आपली ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष उंची मिळाली. यात्रेच्या स्वागतावेळी नानजीभाई ठक्कर यांनी आपले विचार मांडले. त्यांनी पत्रकार संवाद यात्रेच्या उद्दिष्टांवर प्रकाश टाकला आणि समाजात जागरूकता वाढवण्याच्या विषयावर चर्चा केली. त्यांनी ठाणे शहराच्या प्रगतीसाठी स्थानिक उद्योजकांनी अधिक योगदान देण्याचं आवाहन केलं. या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष वसंत मुंडे यांनी प्रास्ताविकपर भाषणात पत्रकारांच्या विविध मागण्यांवर चर्चा केली. तसेच राज्य संघटक संजय भोकरे, राज्य सरचिटणीस डॉक्टर विश्वासराव आरोटे, समन्वयक संतोष मानोरकर, कार्याध्यक्ष प्रवीण सपकाळे, डिजिटल मीडिया प्रमुख सिद्धार्थ भोकरे, संजय फुलसुंदर, नवनाथ जाधव, प्रदेश प्रसिद्धी प्रमुख नितीन जाधव, कोकण विभागीय अध्यक्ष तसेच इतर मान्यवर पत्रकारांची उपस्थिती होती. यात्रेच्या दरम्यान पत्रकारांसोबत झालेल्या संवादात नानजीभाई ठक्कर यांनी ठाणे शहराच्या विकासासाठी आपल्या आगामी योजनांचा उलगडा केला. त्यांच्या विचारांनी उपस्थित पत्रकार प्रभावित झाले आणि त्यांनी ठाण्याच्या विकासासंदर्भात अधिक चर्चा करण्याचं आश्वासन दिलं. ही यात्रा 28 जुलै रोजी सुरू झाली होती आणि तिची सांगता 20 ऑगस्ट रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये झाली. ठाणे शहरातील या स्वागत समारंभाने यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. दीक्षाभूमीचे मंत्रालय ही पत्रकार संवाद यात्रा 28 जुलैला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नागपूरमधून सुरुवात झाली. या यात्रेला जागोजागी पत्रकारांनी, स्थानिक पत्रकारांनी, वेगवेगळ्या सामाजिक संघटनांनी या यात्रेला प्रचंड प्रतिसाद दिला, उत्स्फूर्तपणे स्वागत केलं. आणि ही यात्रा जेव्हा आज शेवटच्या टप्प्यामध्ये, शेवटच्या दिवशी ठाण्यामध्ये आलेली आहे, तेव्हा ठाण्यामध्ये तर या कोकण विभागाचे प्रमुख नितीन शिंदे आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी, नवी मुंबईमध्ये दशरथ चव्हाण त्यांच्या टीमने अत्यंत उत्स्फूर्तपणे स्वागत केलं. आणि पत्रकारांचा जो उत्साह आहे, मला असं वाटतं की या यात्रेची ऊर्जा ही त्यांच्या उत्साहामध्ये. आणि म्हणून कोण मांडतंय, कोण बोलतंय, यापेक्षा प्रत्येक पत्रकाराला असं वाटतं की हे माझे प्रश्न आहेत, मी बोलतोय. आणि प्रत्येक पत्रकार जे सामील होत आहेत ते आणि सामील न झालेले सुद्धा, काही कारणांमुळे जे कामामुळे सामील होऊ शकले नाहीत, त्यांना त्यांच्यासुद्धा शुभेच्छा आणि त्यांचंसुद्धा पाठबळ या यात्रेला मिळालं. अनेक जण मला फोन करून सांगतात, रात्री भेटतायत आणि हे कुणीतरी बोललं पाहिजे होतं, ही कुणीतरी पुढाकार घेतला पाहिजे होता, यासाठी सर्वजण शुभेच्छा व्यक्त करतात, पाठिंबा देतात. आणि त्यामुळे ही यात्रा राज्य पत्रकार संघाचे पदाधिकारी आणि सगळ्या पत्रकारांनी मिळून ही यात्रा ऐतिहासिक केलेली आहे. आणि त्यामुळं सरकार ही जी व्यवस्था आहे, या व्यवस्थेला आणि समाजातल्या वेगवेगळ्या घटकांनासुद्धा आता पत्रकारांच्या विषयांकडं, पत्रकारांच्या मागण्यांकडं संवेदनशील पाहायला ही यात्रा त्या बाबतीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावणार आहे, असं माझं हे आहे. पत्रकारांच्या फार माफक अपेक्षा आहे. पत्रकार हा लोकशाहीतला प्रमुख घटक आहे, पण प्रमुख घटक असतानासुद्धा पत्रकारांच्या ज्या माफक अपेक्षा आहेत, ज्या माफक मागण्या आहेत, या मागण्यांकडं सरकारनं संवेदनशीलतेने पाहावं, यासाठी ही संविधानिक मार्गाने सुरू असलेली ही संवाद यात्रा. संवाद ही मूलभूत प्रक्रिया
की वैयक्तिक पातळीवर सार्वजनिक पातळीवर परिवर्तन करण्याची समाजामध्ये प्रचंड मोठी शक्ती आहे. आणि त्यामुळे समाजातल्या वेगवेगळ्या घटकांना न्याय देण्यासाठी सातत्याने लिहिणारा, बोलणारा आणि प्रसंगी समाजातल्या वेगवेगळ्या घटकांच्या न्याय मागण्यांसाठी रस्त्यावर उतरून आमरून उपोषण करणारे सरकारची व्यवस्थेशी भिडणारे पत्रकारसुद्धा एक व्यक्ती आहेत, त्यांनासुद्धा कुटुंब आहे, त्यांनासुद्धा काही जबाबदाऱ्या आहेत आणि त्यांच्यासुद्धा काही गरजा आहेत. प्राथमिक गरजा पूर्ण होणं आणि ते सुद्धा आर्थिक पातळीवर सक्षम होणं आवश्यक आहे. जी व्यवस्था या देशामध्ये ही व्यवस्था जी आहे, या देशांमध्ये जिल्हा, तालुका, ग्राम पातळीवरची माध्यम व्यवस्था अधिक सक्षम आहे, त्या देशातली व्यवस्था लोकशाही व्यवस्था अधिक बळकट आहे. आणि म्हणून लोकशाहीच्या बळकटीसाठी आणि पत्रकारांच्या न्याय मागण्यासाठी आणि पत्रकारांच्या संरक्षण तरच लोकशाहीचं रक्षण अशा प्रकारची भूमिका घेऊन चर्चेच्या माध्यमातून, संवादाच्या माध्यमातून ही यात्रा एक सामाजिक उत्थान करण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका. कारण मी ग्रामीण भागामध्ये तालुका, जिल्हा, गाव पातळीवर काम करणाऱ्या मानधनावर, अल्पमानधनावर निष्ठेने प्रामाणिकपणे काम करणाऱ्या पत्रकारांच्या वेदना, व्यथा या यात्रेच्या माध्यमातून पत्रकारांनी व्यक्त केल्या. ते बोलते झाले आणि त्यांना आपल्या प्रश्नांची उकल करण्यासाठी त्यांना एक दिशा या यात्रेत सापडली आहे. आणि म्हणून ही यात्रा समाजाला दिशा देणाऱ्या, समाजासाठी सातत्याने झगडणाऱ्या पत्रकारांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत, या माध्यम क्षेत्राची जे मूलभूत समस्या आहेत, त्या समस्या प्रभावीपणे सरकारसमोर आता जाणार आहेत. आणि सरकार संवेदनशील आहे, सरकारचे कान डोळे उघडे आहेत. त्यामुळे सरकार याकडे सहानुभूती दृष्टिकोनातून पाहिल. संविधानिक मार्गाने न्याय मागण्या करणाऱ्यांचा सन्मान करण्याची भूमिका सरकारची असली पाहिजे. सरकार हे कुठलंही सर्व घटकांचं सरकार आहे, सर्व घटकांना सरकारने न्याय दिला पाहिजे. आणि पत्रकारसुद्धा आणि माध्यम हा सुद्धा एक या समाजातला प्रमुख घटक आहे. हे समजून घेऊन या घटकाला न्याय देण्याची भूमिका सरकार घेईल. अशा प्रकारची आशा आणि अपेक्षा हे ऐतिहासिक या ठाणे नगरीतून, या जिल्ह्यातून व्यक्त करतोय. ठाण्यातल्या सगळ्या लोकांनी, नवी मुंबईपासून काल रायगड, नवी मुंबई या सगळ्या क्षेत्रातल्या लोकांनी, राकेश कराडे आहेत, या सगळ्यांनी अत्यंत उत्स्फूर्तपणे पत्रकारांच्या या यात्रेचं स्वागत केलं. मी निमित्त मात्र आहे, सगळे मिळून यामध्ये सहभागी आहे. यामध्ये प्रत्येक पत्रकार हा वसंत मुंडे आहे. त्यामुळं मी फक्त निमित्त म्हणून मांडतोय, कुणीतरी एकाने समोरून मांडलं पाहिजे. पण प्रत्येकाची भावना आहे, जे हे मांडतायत, जे हे बोलतायत, ते हे माझं आहे. त्यामुळे या यात्रेला जागोजागी समर्थन मिळालेलं आहे. याकडे समाजाचं लक्ष केंद्रित झालेलं आहे. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा विजय असो. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा विजय असो. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आयडी आहे aklgavkari@gmail.com.